सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जनसामान्यांचा पालन करता मयुरेश्वरा माझ्या बरोबर या आणि मला हा ग्रंथ पूर्ण करण्यास मदत करा. तुम्ही ज्ञान व विद्वत्ता देणारे आहात आणि तुम्हीच एकटे आहात जे भक्तांचे मनोरथ पूर्ण करू शकता. तुम्ही सगळे अडथळे दूर करता. शास्त्रात सुद्धा असेच सांगितले आहे. ओ एकदंत, लंबोदर, पार्वतीसुता, भालचंद्रा, सिंधुराराय, आता माझ्या चिंतांपासून मला मुक्त करा. एक बच्चूलाल अग्रवाल नावाचे गृहस्थ अकोला येथे राहत असे. ते श्रीमंत आणि उदार व्यक्ती होते. त्यांनी कारंजा येथील घोडे यांच्याकडील घटना ऐकली होती. काही शंकांमुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तो याच्या मागील सत्याचा विचार करत होता. तेव्हा महाराज स्वतः अकोला येथे भेटीसाठी आले होते. ते बच्चूलालच्या घरी पोहोचले. बच्चूलालला खूप आनंद झाला आणि त्यांनी महाराजांची पूजा करण्याचे मनोरथ व्यक्त केले. जेव्हा महाराजांनी आज्ञा दिली तेव्हा बच्चूलालने महाराजांच्या आंघोळीची, अभिषेकाची आणि विविध वस्त्रांची विस्तृत सोय केली. महाराजांच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली आणि सगळ्या बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्या. डाव्या हातात सोन्याचे कडे घातले. महाराजांच्या अंगावर अत्तर शिंपडण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई महाराजांना देऊ केल्या गेल्या. दक्षिणा म्हणून सोन्याचे ताट भरून रुपये, नाणे आणि मोहरा महाराजांना देऊ केले. ते 2000 रुपये होते. बच्चूलालने त्यावर एक नारळ ठेवले. मग हात जोडून बच्चूलाल म्हणाला, महाराज, मला एक श्रीरामाचं देऊळ बांधायचं आहे. कारण रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी माझ्या घराची जागा अपुरी आहे. कृपया माझी मनोकामना पूर्ण करा. असं म्हणून बच्चूलाल महाराजांच्या पाया पडले. त्यावर महाराज म्हणाले, मी तुला आशीर्वाद देतो की भगवान रामचंद्र तुझी मनोकामना पूर्ण करते. पण मला असं सजवून तू काय साध्य केलं? तू मला पोळ्याचा बैल बनवले आहे. मी तो बैलही नाही आणि दसऱ्याचा घोडाही नाही. हे दागिने माझ्या काहीही कामाचे नाही. मला त्याचा स्पर्शही नको आहे. ते माझ्यासाठी विष आहे. मला या सगळ्या छलाव्याने माझी परीक्षा घेऊ नको. की बच्चूलाल, तू हे सगळं तुझ्या संपत्तीचं दिखावा करतो आहेस आणि घेणाऱ्याला जे आवडतं तेच देऊ करतो. मी तर दिगंबर अवस्थेत फिरणारा एक वेडा पिसा आहे. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी तुझ्याजवळच राहू दे. त्या तुझ्यासारख्या सांसारिक माणसांसाठी ठीक आहे. हे सगळं जर मला हवं असेल तर भीमा नदी किनारी दगडावर उभा असलेला विठ्ठल नेहमीच माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. बस, महाराजांना एवढंच म्हणायचं होतं. मग महाराजांनी सर्व दागिने फेकून दिले. महाराजांनी त्यांच्या अंगावरचे सगळे दागिने काढले आणि चारी दिशेने फेकून दिले. त्यांना दिलेले कपडेसुद्धा त्यांनी फेकून दिले. त्यांनी मिठाईचा एक तुकडा खाल्ला आणि ते तेथून निघून गेले. अकोल्याचे लोक जे या घटनेचे साक्षीदार होते ते सगळे महाराज कसे निघून गेले हे पाहून दुःखी झाले. त्यातले काही लोक कारंजाचे होते. घोडेच्या दक्षिणेची गोष्ट आठवून वाईट वाटले. कारंजाच्या लक्ष्मणांनी महाराजांची बच्चूलाल सारखीच पूजा केली, पण त्याच्या मनात दक्षिणा देण्यावरून खोट होती. महाराज त्याचा ढोंगीपणा समजू शकत होते. त्यांच्या मोठमोठ्या गोष्टी आणि खोटी नम्रता, त्यांच्या मोठ्या गोष्टी त्याची पूजा होती. जेव्हा तो म्हणाला, हे कपडे घ्या, तेव्हा खरे तर त्यांनी तांदूळाचे दाणे दिले. तसेच मिठाई म्हणून शेंगदाणे दिले. उपासकाला जे पाहिजे ते मिळू शकतं. फक्त हे त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. हे जसे घोडेच्या बाबतीत घडले याचा विपरीत बच्चूलाल होता, जे त्याच्या शब्दांशी खरे होते. बच्चूलालची समृद्धी कधी कमी झाली नाही. ज्यांना महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे ते नेहमी समाधानी राहतात.
बच्चूलालने अकोलामध्ये महाराजांचा शोध घेतला. पूर्ण परिसरात कुठेच सापडू शकले नाही. शेगाव शहरात गजानन महाराजांच्या मठात पितांबर शिंपी नावाचा भक्त राहत होता. तो महाराजांच्या सेवेप्रती खूप प्रामाणिक होता. त्याच्या प्रामाणिक भक्तीने त्याला फळ मिळाले. एकदा पितांबरने खूप फाटलेले धोतर घातले होते. त्याच्याकडे बघून महाराज उद्गारले, तुझं नाव पितांबर आहे, पण तुझ्याजवळ घालायला चांगलं धोतर नाही. जो सगळ्यांना दिसतो आहे तो तुझा पार्श्वभाग तरी झाक. हे तर असं झालं की बाईचं नाव सोनूबाई आणि साधे कथिलाचे पण दागिने अंगावर नाही, किंवा नाव गंगूबाई आणि पाण्यासाठी जीव कासा विसरतो आहे. तुझं धोतर फक्त धूळ साफ करण्याचं पोतेरं झालं आहे. हे घालून तू तुझ्या पाठीमागचा भाग उघड करतो आहे. आता मी तुला एक धोतर घालायला देतो आहे. जरी कोणीही हे काढण्यासाठी आग्रह धरला तरी हे कधीही काढू नको. पितांबराने आज्ञाधारकाप्रमाणे ते धोतर घातलं, पण बाकीच्या भक्तांना ते सहन झालं नाही. स्वार्थीपणा भावांमध्ये सुद्धा वैर निर्माण करतो. या भौतिक जगात असंच चालतं. हा एक अप्रिय विषय आहे, जसे गटाराचे झाकण उघडण्यासारखे आहे. खूप लोक महाराजांचे भक्त होण्याचा दावा करतात, पण फक्त बोटावर मोजण्या इतकेच सगळ्यांपेक्षा वेगळे असतात. जसे चंदनाचे झाड घनदाट जंगलात क्वचितच सापडते. लोक खूप ईर्ष्या करू लागले, पितांबराला त्रास देऊ लागले. त्यांच्या मते पितांबराने महाराजांचे वस्त्र घालायला नको. यावर पितांबराचे म्हणणे होते की तो जे काही करतो आहे ते महाराजांच्या आज्ञेने करतो आहे. पण या सगळ्यांमुळे भक्तांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. महाराजांनी पितांबराला एका बाजूला बोलविले. महाराज पितांबराला म्हणाले, जसा मुलगा मोठा झाला की आईपासून विलग होतो, तसा पितांबर येथून निघून जा. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्याबरोबर असतील. जा आणि दीनदुबळ्या बंधूंची सेवा कर. हे ऐकून पितांबराच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्याचे भरलेले डोळे सारखे मागे वळून पाहत होते. तो मठ सोडून कोंढाईला पोहोचला. महाराजांचे नामस्मरण करत तो एका झाडाखाली बसला. पितांबर पूर्ण रात्र तेथे बसला. मुंग्या त्याला त्रास देऊ लागले, म्हणून त्याला झाडावर चढावे लागले. तेथे पण त्याला त्रास होऊ लागला. मग तो या फांदीवरून त्या फांदीवर चढू लागला. छोटी काय मोठी काय, त्याला एक सुरक्षित जागा हवी होती. ती पण त्याला मिळत नव्हती. जवळच काही गुराखी त्याची झाडावरची हालचाल पाहून आश्चर्यचकित झाले. पितांबर माकडासारखा या फांदीवरून त्या फांदीवर उड्या का मारतो आहे हे गुराख्यांना समजत नव्हते. त्यांना नवल याचं वाटत होतं की छोट्यातल्या छोट्या फांदीवरून सुद्धा तो पडला नाही. त्यांच्यातला एक गुराखी म्हणाला, महाराजांचे शिष्य अशा प्रकारचे चमत्कार करतात. कदाचित पितांबर हा त्यातला एक असेल. गुराखी आपल्या गावाला वापस गेले आणि घडलेली हकीकत गावकऱ्यांना सांगितली. ही व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी कोंढाईचे जिज्ञासू रहिवासी आंब्याच्या झाडाखाली जमा झाले. पितांबरला पाहिल्यावर त्यांना वाटले की तो कपटी असावा आणि महाराजांचा भक्त असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. नुकताच मृत्यू झालेला भास्कर पाटील हा खरा महाराजांचा शिष्य होता. काही लोक म्हणत होते की महाराजांचे शिष्य कधीच शेगाव सोडत नाहीत, कारण त्यांना तेथे मिळणाऱ्या मिठाई आणि रोज मिळणाऱ्या अवभगतामुळे. काही लोक म्हणाले की काही तर्क करण्यापेक्षा त्यालाच त्याच्याबद्दल विस्तृत माहिती विचारू. त्यांनी सगळ्यांनी विचार केला की त्याचा पूर्वकाल विचारू. त्यातील एकाने पितांबरला विचारले, तू कोण आहेस? तुझा पूर्व इतिहास काय आहे आणि तुझे पूजनीय गुरु कोण आहे? पितांबर म्हणाला, मी शेगावचा आहे. माझं नाव पितांबर शिंपी आहे आणि मी महाराजांचा शिष्य आहे. मी येथे महाराजांच्या आज्ञेवरून आलो आहे.
जेव्हा मी आलो तेव्हा या झाडाखाली बसलो होतो. मग माझ्या अंगावर मुंग्या चढू लागल्या म्हणून मी झाडावर चढलो. लोकांची निराशा झाली आणि त्यांना वाटले की तो कोणी ढोंगी असावा. लोकांनी त्याला इशारा दिला की महाराजांच्या नावाने त्यांची चेष्टा करू नको. तू तर राणीसारखा बोलतो आहे की मी आहे आवडती राणी आणि मला जगण्यासाठी नोकरी द्या. गावातील एक शामराव देशमुख म्हणाले, तू एक ढोंगी आहेस. नीट लक्ष देऊन ऐक. संत गजानन महाराज स्वतः देव आहेत. ते प्रत्येक फांदीवर आंबा उगवू शकतात. आता तर आंब्याचा ऋतू नाही आहे. महाराजांनी आंबे उगवले असते. निदान तू बळीराम पाटलाच्या वाळलेल्या झाडाच्या फांद्यांवर पानं उगवून दाखव. आता पानं उगव, अन्यथा मार खायला तयार हो. जर तू हे केले तर आम्ही तुझा सन्मान करू. असं बघितल्या गेलं आहे की महान संतांचे शिष्य गुरुची उच्चतम पातळी गाठतात. आता उशीर करू नको. जसे ते आधी होते तसे झाडाला हिरव्या हिरव्या पानांनी भरून दाखव. पितांबरासाठी ही कल्पना फार भीतीदायक होती. पितांबर म्हणाला, कृपा करून मला अशा विचित्र संकटात टाकू नका. कृपया माझी पूर्ण कहाणी ऐकावी. जसे तुम्हाला माहिती आहे की हिरे आणि गारगोट्या एकाच ठिकाणी सापडतात. मी माझ्याबद्दल तुम्हाला खरं काय ते सांगितले आहे. महाराजांच्या शिष्यांपैकी मी एक सामान्य गारगोटी आहे. माझ्याकडे दुर्लक्ष करा, पण मी जरासुद्धा खोटं बोललो नाही. गारगोट्या कधीच हिऱ्याचं मूल्य कमी करत नाही. हे जरी खरं असलं तरी माझ्या गुरुचे नाव लपवू शकत नाही. यावर शामराव म्हणाले, निरर्थक गोष्टी करू नको. अडचणीत असलेल्या शिष्य गुरूंच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. शिष्याची स्थिती आवश्यक पातळीवर नसतानाही त्याला अशा पराभवापासून वाचवितो. पितांबर चांगलाच दुविधेमध्ये सापडला होता. त्याच्यासाठी एकीकडे राक्षस तर दुसरीकडे खोल समुद्र होता. तो असह्यपणे पुढे काय होईल याची चिंता करू लागला. आता लोक आंब्याच्या झाडाभोवताली जमू लागले आणि पितांबर ही दुविधा कशी प्रकारे हाताळतो याची वाट पाहू लागले. पितांबरने हात जोडून महाराजांची प्रार्थना केली. महाराज, कृपया मला वाचविण्यासाठी या. माझ्यामुळे ते तुम्हाला दोष देत आहे. या झाडाला नवीन पालवी फुटू द्या आणि तुमचा मोठेपणा वाचवा. मी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर आता मला काही मदत नाही मिळाली तर मला कदाचित मृत्यूला सामोरे जावे लागेल. मी भक्त प्रल्हादासाठी नरहरी बनून आला. जनाबाईसाठी खांबाचे रूपांतर पाण्यात केले, ज्यावर तिला मारण्यात येणार होते. जसे जनाबाई सर्व शक्तिमान संतांवर अवलंबून होती, तसा या क्षणी मी तुमच्यावर अवलंबून आहे. संत आणि देव मध्ये काहीही फरक नाही. संत देव आहेत आणि देव संत आहे. तुमच्या श्रद्धेचा शिष्य असणे हे वगळता माझ्यात काहीही खास गुण नाही. म्हणून आता तुमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तुम्ही फूल आहात आणि मी धागा आहे. फुलांपासून हार बनवितात तेव्हा धाग्याला महत्त्व येतं. तुम्ही कस्तुरी आहात आणि मी फक्त माती. तुमच्या देवत्वामुळे मी या संकटात सापडलो आहे. कृपया यापुढे मला या परीक्षेला बसवू नका. माझ्यासाठी धावत या आणि हे झाड हिरव्या पानांनी भरून द्या. मग पितांबरांनी जमलेल्या सर्व लोकांना संत श्री गजानन महाराजांच्या नावाने जयघोष करण्यास विनंती केली. मग सर्व लोक जय गजानन असे म्हणू लागले. थोडा वेळ असेच चालू राहिले आणि मग चमत्कार घडू लागला. झाडावर हिरवे पाने उगवू लागले आणि थोड्या वेळात पूर्ण झाड हिरवेगार झाले. लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. काहींना तर हे स्वप्न वाटलं. ते एकमेकांना चिमटे काढून हे स्वप्न नसल्याची खात्री करू लागले. काही लोकांना वाटले हा जादूचा खेळ आहे. जेव्हा लोकांनी कोवळे पानं तोडले आणि त्यातून चीक बाहेर आला तेव्हा कुठे त्यांच्या मनातल्या शंकांचे निरासन झाले.
सर्व लोकांना ही गोष्ट पटली की झाडांना आलेली पानं ही श्री गजानन महाराजांच्या कृपेने आली आहे. त्यामुळे त्यांना शेगावच्या नम्र शिष्य अभ्यागत पितांबरची महानता स्वीकारावी लागली. मग सगळ्यांनी पितांबरला कोंढाळीला नेले. त्यांना अशी आशा होती की श्री गजानन महाराज कधी ना कधी त्यांच्या शिष्याला भेटायला त्यांच्या गावाला भेट द्यायला येतील. जसे गाई आपल्या बछड्याच्या मागे मागे येते तसे. स्वामी समर्थ रामदासांनी डोमगावच्या लोकांची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपल्या शिष्याला पाठवले होते, तसेच श्री गजानन महाराजांनी पितांबरला पाठवले होते. हे कोंढाळीचे सौभाग्य होते. ज्या आंब्याच्या झाडाचा उल्लेख वरती केला आहे ते झाड अजूनही कोंढाळीत आहे आणि आजूबाजूच्या झाडांपेक्षा जास्त आंबे या झाडाला लागतात. कोंढाळीतील जनता पितांबरचा खूप आदर करू लागली. मग त्यांनी तिथे आपला मठ स्थापन केला. हिऱ्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. पितांबर अखेरच्या श्वासापर्यंत कोंढाळीतच होता. एकदा शेगावात महाराज खूप अस्वस्थ होते. शिष्यांना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण माहीत करून घ्यायचे होते. महाराज म्हणाले, काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेला कृष्णा पाटीलची खूप आठवण येत आहे. तो मला चिकणी सुपारी देत असे. त्याच्यासारखा येथे कोणीच नाही. त्याचा मुलगा राम तरुण आहे. कदाचित तो भविष्यात माझी सेवा करेल. आता मला इथे राहायचे नाही. या संकेताने सगळे लोक चिंताग्रस्त झाले की लवकरच महाराज ही जागा सोडून चालले जातील. सगळ्या जणांनी महाराजांजवळ जाऊन त्यांचे पाय पकडले व त्यांना शेगाव सोडून जाण्यापासून रोखू लागले. बंकटलाल, ताराचंद, मारुती आणि श्रीपतराव सगळ्यांमध्ये हे लोक पण महाराजांचे पाय पकडून त्यांना विनवू लागले, कृपया आमच्यामधून जाऊ नका. तुम्हाला या गावात जिथे राहायचे आहे तेथे राहा, पण कृपया येथेच राहा. महाराज म्हणाले, शेगावचे लोक विभाजित झाले आहेत, त्यामुळे त्यांना येथे कोणाचबरोबर राहायचे नाही आहे. महाराज पुढे म्हणाले, जर मी शेगावात राहिलो तर अशा जागी राहीन जी जागा कोणाचीच नाही. ही परिस्थिती खूप संभ्रम निर्माण करणारी होती. जर महाराजांना कोणाचबरोबर राहायचे नाही तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे की सरकारला विनंती करायची की महाराजांसाठी एखादा जमिनीचा तुकडा द्यावा. पण सरकार तर परदेशी लोकांच्या हातात आहे. त्यांना आपल्या भूमीतील संतांबद्दल आदर कसा राहील? बंकट महाराजांना म्हणाला, कृपया करून त्यांना या दुविधेमध्ये टाकू नका, कारण याची कोणीच शाश्वती देणार नाही की सरकार फक्त धार्मिक बंधुत्व पाळण्यासाठी आपल्याला एखादी जमीन देईल. इतरांबरोबर बंकटही महाराजांना विनंती करू लागला की अशा समस्या टाळण्यासाठी खूप अडथळे येतात. महाराज म्हणाले, तुम्ही सगळे अज्ञानी आहात. ही जमीन, पृथ्वी सर्वव्यापी देवाची आहे. खूप राजे महाराजे आले आणि गेले. पांडुरंग हा देव आहे, त्याची ही जमीन आहे. परंपरेने ती राजाकडे आली, यापेक्षा जास्त काहीही नाही. जा आता ही जमीन मिळवण्यासाठी हरी पाटीलला विचारा, तो तुम्हाला मदत करेल. मला वाटतं त्याला ही जमीन नक्कीच मिळेल. सर्व लोक हरी पाटलाकडे विचारविनिमय करायला आले. मग ते एक विनंती अर्ज घेऊन सरकारकडे गेले. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी श्री करी यांनी 1 एकर जमीन देण्याचे मान्य केले व ते म्हणाले, जर ही 1 एकर जागा व्यवस्थितरित्या विकसित केली तर अजून जमीन देईल. जिल्हाधिकारी श्री करीचे हे आदेश अजूनही सरकारी दप्तरी आहे. महाराजांच्या शब्दांचा हा परिणाम आहे. हरी आणि बंकट यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. खर्चाच्या अंदाजा एवढी रक्कम जमा झाली. ज्यांनी हा पैसा गोळा करण्यास मदत केली त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती पुढच्या अध्यायात दिली आहे. देव नेहमी संतांना मदत करतो. डोंगरगावचे विठू पाटील, वडेगावचा लक्ष्मण, शेगावचे जगू आबा या सगळ्यांनी बांधकाम सुरू करण्यास पुढाकार घेतला. हा ग्रंथ वाचणे हे भक्तांना नेहमी आनंदच देईल. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.
नमस्कार, मी अतुल कोकर्डेकर. सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या जीवनाबद्दल भाविकांना सर्व माहिती मिळावी व त्यांच्या उपदेशाचा लाभ व्हायला हवा असा आमचा प्रयत्न आहे. हे व्हिडिओ नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे गजानन महाराजांच्या अन्य भक्तांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.